त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। आपल्या पक्षातून त्यांना विरोध होतोय। एकूणच पक्षाची काय भूमिका असणार अशा पद्धतीच्या सगळ्या प्रवेशांसंदर्भात? भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत। आता तिथे स्थानिक आमदार सीमाताई हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळे काही काळ लागतो थोडे गैरसमज दूर व्हायला, पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे, आम्ही लक्ष टाकू। शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनशर्ती असेल, आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही ठरलं नाही, काही आजच निर्णय घ्यायचा आहे, उद्याच निर्णय घ्यायचा आहे, काही आता आमच्याकडे चर्चा होईल। पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे, नक्की आहे। पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल, शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे, त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू। एखाद्या वेगळ्या अनुषंगाने त्यांच्यावर टीका मोठ्या प्रमाणात झालेली होती, विशेषतः भाजपकडनं झालेली होती आणि अशा व्यक्तीला पक्षामध्ये घेत असताना पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा स्वरूपाची भावना काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे। आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अशा पद्धतीचा आरोप कालच आपल्या आमदारांनी पक्षाच्या निवडणुकीच्या मला असं वाटतं की याच्यामध्ये एखादा आरोप होणे ठीक आहे, आरोप प्रत्येकावर आपण करतो असतो, विरोधकावर करतो असतो, ते आपल्यावर करतात, काही गुन्हे दाखल होतात, काही गुन्ह्यामध्ये पकडले जातात। शेवटी अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो? जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही। आता काही गोष्टी या न्यायालयासमोर प्रूव्ह होतात तेव्हा त्याला आरोपी एखाद्या वेळेस जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा जर तो सुटला तो निर्दोष असतो। त्यामुळे मला वाटतं आपण कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं। एखाद्या वेगळा निर्णय